नाशिकमध्ये कामगारांचा भव्य मोर्चा निघालाय। केंद्र सरकारच्या कामगार धोरणांच्या विरोधात कामगार वर्ग आक्रमक झालाय। संयुक्त कृती समितीकडून हा भव्य मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। विविध कामगार कर्मचारी कंत्राटी असंघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदवला। या 4 श्रमसंहितामुळे कामगार युनियन करू शकणार नाही। कामगारांना कायम नोकरी मिळणार नाही। सर्वत्र कंत्राटीकरण वाढणार आहे। कामगारांचं वेतन कमी होणार आहे। कामगार संप करू शकणार नाही आणि त्यामुळं अक्षरशः कामगार हा गुलामगिरीमध्ये ढकलला जाणार आहे। आणि म्हणून ह्या 4 श्रमसंहिता रद्द कराव्यात आणि कामगारांच्या बाजूचे कायदे करावेत ही प्रमुख मागणी आहे। पेन्शन लागू झाली पाहिजे आणि या देशामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या त्वरित भरल्या पाहिजेत। संपूर्ण राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यालयातल्या जागा भरा आणि या देशात ज्यांनी 30 वर्ष काम केलं अशा EPS 95च्या सगळ्या पेन्शनरांना जगण्यासाठी किमान पेन्शन 9,000 रुपये महागाई भत्त्यासह लागू करा। हा आमचा संपाच्या मागण्या आहेत। सरकारने याचा विचार केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये 1 दिवसाचा नाही तर त्यापेक्षा अधिक आंदोलन वेगळ्या पद्धतीने या उच्च काळात कृती समितीच्या वतीने देशव्यापी करू हा इशारा आजच्या मोर्चातून आम्ही देत आहोत।